त्यांचंच म्हणणं हेच बघा तेच बघा, बंगला असलं तर आपली पोरगी देणार, 10 एकर शेती असेल तर पोरगी, नसली तर नाही द्यायची. आपल्याला इथं गुंठ नाही खायला. पोराला किती पाहिजे? 10 एकर. पण पोराला 10 एकर असेल तर पोरगी देणार. एवढं असून त्याला आई बाप नसले तर अति चांगलं उत्तम म्हणता येईल. म्हणजे आपली मागणी बघा, नसलं तर लई भारी. महाराज पोरगी असं वाटत असेल तर भैरवनाथाकडे साकडं घाला. दर त्या वर्षी सप्त्यामध्ये येऊन बसतो, दर त्या वर्षी अन्नदान करतो, दर त्या वर्षी तुमचं जयघोष करतो. पण माझी काय अशी हालत होऊ देऊ नका. तुमची झाली नाही इकडची, मी त्यांना सांगते हो. बारे बाबा असू द्या, पण अवघड आहे. माझा तो सांगायचा भाग नव्हता, पण मला सांगायचं काय माहितीये का, अवघड झालं जगामध्ये. मग पोराला पोरगी भेटत नाही म्हटलं मावशी मागायला कोणाकडे जाते? केमच्या बायका बोलत चला, मागायला कोणाकडे? देवाकडे. आता खरं उत्तरायचं, लग्न होत नव्हतं तेव्हा मागायला कोणाकडे जात होती? देवाकडे. लग्न जमलं, लग्नाच्या दिवशी देव आठवतो का? आठवतो का? तर तिचं खरं दाखवायचं असतं. बघ बघ म्हणलं होतं का नाही, पिंट्याच्या लग्नात घेणच कसं घेतलं बघ सोनं बघ, ते दाखवायचं असतं आपल्याला. आपण मग देवाचा विषय विचारच करत, लग्न जमत नव्हतं तेव्हा देव आठवला, देवाकडे मागायला गेलो. पण जेव्हा लग्न जमलं देवाचा विसर पडला. आम्हाला देव आठवला नाही. परत 4-5 वर्ष ओलांडली, मग पोराला पोरग होईना. मग परत कुठं देवाच्या दारात, देवा एक तरी नातू अंग खांद्यावर खेळाय, एक तरी नातू असू दे म्हणून कुणाकडं? देवाकडं मागायला. देव म्हणला जाऊ दे मावशी लय सगळं विनंती करते, चला इच्छा पूर्ण करू. देवाने इच्छा पूर्ण केली, देवाने मागितलं म्हणलं देऊन टाकलं. नातू झाला. नातू होत नव्हता तोपर्यंत कुठं जात होती मागायला? देवाकडं. नातू झाल्यानंतर नातूतच दंग, नातूला सांगा खांद्यावर खेळती, पण देवाकडे बघायला वेळ नाही. आणि आता सगळं खरं, आता झालेला नातू येडवणी करायला लागला, म्हणून परत कोणाकडं? देव म्हणला अगं मी काय काय बघू नेमकं. म्हणजे मागायचं पण एक लिमिट असतं. आपलं गणित असे बाबा, मागोस तर आपण देवाला गोड बोलतो, देवा तुला 32 नारळ वाईल. जेव्हा देव इच्छा पूर्ण करतो तेव्हा काय जय घोष करायचा असतो, आपल्याला दाखवायचं असतं जगाला. मग आपण देव विसरून जातो. हेच नको आहे देवाला. म्हणून देव काय म्हणतो, ठीक आहे आपण फक्त मागण्याची जी भूमिका आहे ती साधू संतांना देऊ. साधू संत मागणार स्वतः करता, पण जगाचं कल्याण करून जाणार. पण तुकोबरायांकडे मागण्याचा अधिकार आहे आणि भगवंताकडे देण्याचं सामर्थ्य आहे. कारण देवाला फक्त भगवंतानीच आपण नाही देऊ शकत बाबा. जगाला दिलं पाहिजे, पण देत असताना परत द्यावं याची अपेक्षा कधी ठेवली नाही पाहिजे. याची अपेक्षा कधी ठेवली नाही पाहिजे. जर तुम्ही देत असाल, आपलं गणित असं आहे, एक वाटी साखर जर शेजारणीला दिली तर 2 वाटे तिने परत करावी, ही अपेक्षा आपल्या मनामध्ये आहे. पण आपण कसले दाते होणार होतो? पण देण्याचं सामर्थ्य कुणाकडे आहे? जगाच्या मालकाकडे आहे. त्याच्याकडे फक्त आहे, त्याच्याकडे सामर्थ्य याच्याकरता आहे. तो विश्व चालवणार आहे. विश्वाची सूत्र सगळी तिथून हलतात. मांडाचा धनी सामर्थ्य आहे त्याच्याकडे का? म्या बोलविला वेद बोले, म्या चालविला सूर्य चाले, म्या हालविला प्राण हाले, जो म्या जगाते चालिता. विश्व चालवणारा तो आहे. मग त्याला देणं थोडं फार काय कमी आहे? त्याच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे तो म्हणून ते होतंय. म्हणून देण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे, मागण्याचं सामर्थ्य साधू संताकडे. म्हणून तुकोबरायांनी मागितलं अभंगाचं प्रथम चरण,
करायची असते. आता तुम्ही ठरवून घ्या, जे करत असतील ते करत असतील. पण देवपूजा करताना साधं सोपं गणित आहे. देवपूजा करताना आपण देवाला फुलं वाहतो. फुलं, महिला मंडळ आपण फुलं वाहतो. देवाला फुलं वाहतो. ती फुलं ताजी असतात का सुकलेली असतात? कसली आवाज आहे ना ग माय, कसली फुलं? हा असं म्हणा, जरा जाग व्हा, जाग. 12 वाजेपर्यंत 12च्या पुढे कीर्तन चालू ठेवायचं आपल्याला, जागच राहायचंय. हा, देवाला फुलं कशी वाहतो आपण? ताजी फुलं वाहतो. सुकलेली फुलं चालत मग संसारात सुकून गेल्यानंतर देवाला वाहून गेल्याचा काय अर्थ आहे का? फुले बस एवढं लक्षात ठेवा. जरी आता तुम्ही परमार्थाला लागायला लक्षात घेताय तर काही नाही, आपल्या पाठीमागे जे आपली नातवंड राहतायत ना त्यांना याच्यामध्ये घ्या. तर कुठेतरी आपलं तर निम देवापर्यंत पोहोचेल, नाही तर परत काही खरं नाही. म्हणून कबीर महाराजांना वाईट वाटतं जगाकडे बघितल्यानंतर. अरे वेड्या हो, अरे घ्या रे देवाचं नाव, पुन्हा पुन्हा नाही भेटायचा. कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. आणि या मनुष्य देहात जे करता येतं ते दुसरीकडे करता येत नाही. कारण बाकीच्या योनी सारखंच आपल्याला आहे, पण टाळी वाजवायचं, मुखाने भजन करायचं ते फक्त याच योनीमध्ये आहे. याच देही घडे भजन भजन भजन. आम्हाला कळत, आयुष्य जात काही लोकांचं, पण तरी कळत नाही हो. पण हे आमच्या हजारी महाराजांना कळते, फार मोठं भाग्य. बरं, कुठल्या कुठं प्रमाण द्यावं हे कळलं पाहिजे. काय लोक आता तिकडे नाही जायचं. बरं, बाबा म्हणतात मुखातून आपल्या स्तुती आली पाहिजे, पण कोणाची निंदा नसावी. पण काही लोक प्रमाण कीर्तन झाल्यानंतर आठवते, महाराज तिथं बसत होतं पण तिथं आलं नाही ध्यानात म्हणून आता राहू द्या, असे होतं. पण फार गोड या ठिकाणी आहेत आणि त्यांना साथ देणारे आपले बालगोपाल, या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. काय ताल धरत होते, हा 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 हा, काय ताल धरत होते. आणि ह्यांना ताल देर आपले कृष्ण महाराज. नाव पण काय आहे, वा, कृष्ण महाराज. कलांनी व्यापलेल्या आहेत गाड्या. पण ऐका, आनंद आहे हा आनंद घेता आला पाहिजे. फक्त भेटत नाही, घेता आला पाहिजे. आणि खरं पाहायला गेलं तर बघा, भजन फक्त याच देही घडे, देवाचे भजन याच देहाने घडणार आहे. कारण बाकी योनीमध्ये आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. मनुष्य देहाने भजन करता येतं. कबीर महाराज चालत चालले, रस्त्याने जात असताना सगळ्या मनुष्याची अवस्था पाहिली. कबीर महाराजांना वाईट वाटलंच, पण जात असताना तिथंच रस्त्यामध्ये एक मावशीने घराच्या बाहेर तिने काय केलं, जुन्या काळामध्ये पीठ दळायचं म्हटलं तर गिरण नव्हती, चक्की नव्हती. जुन्या काळामध्ये काय होतं, जात आता जात झालं
भावे देवा सत्ता काही नगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची देवाला भावाशिवाय काही लागत नाही म्हणून भगवंताचं भजन आवडीनं प्रेमानं मग देवा तुझ्या भजनाशिवाय आम्हाला काही नको न लगे मुक्ती धन संपदा संत संग फक्त संताचा सहवास आमच्या जीवनाचं सोनं झालं म्हणून गोड असं भजन विठोबा कुमारी अशा देवाचं गुणगान गाता येत असेल तर आम्हाला नक्कीच तिथं घाल आम्हाला साधू संतांची संगत घडत असेल तर तिथं घाल पण तुमचं आमचं भाग्य आहे आज भैरवनाथाच आपल्याला जयघोष करता येतो म्हणून एकच म्हणेल काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार काळ भैरवनाथा होतो जय जयकार काळ भैरवनाथा होतो जय नाही बरं का पण तरी सुद्धा चरित्र वर्णन करणं आपलं काम आहे आता त्यांच्या बाबतीत विचार केला अनेक त्यांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत अनेक उदाहरण आहेत अनेक चरित्र आहेत पण आपल्याला जन्म कसा झाला उत्पत्ती कशी झाली हे पाहावं लागणार आहे कारण बघा आता अष्टभैरव आपण मानतो बरोबर पण अष्टभैरवांमध्ये जे प्रामुख्याने सर्वत्र पूजले जातात मानले जातात ते आहेत आपले कालभैरव भैरवनाथ बाबा अनेक ठिकाणी त्यांची पूजा होते अनेक ठिकाणी सहपत्नी पूजा होते अनेक ठिकाणी फक्त एकटे त्यांची पूजा होते अनेक ठिकाणी जोगेश्वरी सोबत भैरवनाथाची पूजा अनेक ठिकाणी ते एकटे आहेत आणि आपल्याला सोनारी जवळ अनेक देवस्थान आपल्या इथं आहेत आता भैरवनाथाच्या अनेक कथा आहेत आता माझ्या वाचनात बऱ्याच आल्यात बाबा बऱ्याच आल्या आता भैरवनाथाच्या जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रम म्हटल्यानंतर गुरुजींना मी सांगितलं गुरुजी म्हणले हे वाचा ते वाचा पाहिल्यानंतर आता अनेकांचे अनेक मत आहेत पण सगळ्याच बऱ्याच ठिकाणी एक उदाहरण एक कथा मला सारखी भेटली म्हणून तीच मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल की अहंकार फक्त माणसालाच होतो असं नाही अहंकार सगळ्यात वाईट अहंकार कशाचा असतो माहिती का ज्ञानाचा अहंकार असतो
अमृतानुभव जर तुम्ही उघडून पाहिलं ज्ञानोबरायांचं, त्याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलंय जेवढं अज्ञान वाईट आहे तेवढं ज्ञानही वाईट आहे. जर ज्ञानाने अहंकाराची उत्पत्ती होत असेल तर तुमचं ज्ञान काहीच कामाचं नाही. बरं, आणि असाच अहंकार झाला ब्रह्मदेवाला. ब्रह्मदेवाला अहंकार काय झाला? मी सृष्टी निर्माण केली, मी सृष्टी निर्माण केली, सृष्टीला चालक मालक पालक मी आहे म्हणे, माझ्यापासून सगळी सूत्र हलतात हा, आणि माझ्यासारखं कुणीच नाही म्हणे. आणि मग त्या क्षणी ब्रह्मदेवाला 5 शिर होते, आता 4 म्हणे. पण ब्रह्मदेवाचं 5वं शिर आणि त्या 5व्या शिराच्या मुखातनं काय काय यायला लागलं, माझ्यासारखं कुणीच नाही, मी मोठा आहे, माझा कुणी नादच करून जमत नाही, माझं असं माझं तसं. ऐका, आणि त्यातली त्यात कुणीतरी कान भरणीला असावं. आता तिथं बरीच देवता आली की एवढी स्तुती चालू आहे, नेमकं कुणाची स्तुती करतात? ब्रह्मदेव स्वतःची स्तुती करायला लागले. जगामध्ये सगळ्यात वाईट काय तर स्वतःची स्तुती करणं, स्वतःची स्तुती करणं. या माणसाने कधी स्वतःची स्तुती करून इकडे मी लय मोठा आहे, देव बघून घेईल ना आपण किती मोठे आहे ते, काय गरज आहे का? आपण नाही, आपण फार मोठे असल्यागत दाखवतो. पण ऐका, ब्रह्मदेवाला अहंकार झाला, ऐकायला सगळी लोक तिथं जमा झाली. मग आता त्यातला देवातला एक जण उठला आणि तो म्हणे, अहो तुमचा नाद कोणी करू शकतं का? म्हणे कुणीच नाही. ऐका, तुम्ही सृष्टी निर्माण केली, सृष्टीचा संहार करायला विष्णुदेवाकडे दिलं. पण ऐका, तुम्ही सृष्टी निर्माण केली नसती तर विष्णुदेवाने कुठली सांभाळली असती? म्हणून सगळ्यात मोठा पाया तर तुमचा आहे. सगळ्यात मोठं कार्य तर तुमचं आहे म्हणे. आज उगवायला लोक आहेत ना, तसं वरी होती, बरं देवा होती म्हणे, तुमच्यासारखं आहे का कुणी? हे ऐकलं. मग आता विष्णुदेवांचा विषय निघाला. पण बिचारे विष्णुदेवांसोबत त्यांचं जुळत होतं, थोडी त्यांची एकच पार्टी असल्यासारखं होती, त्याच्यामुळे ते एकमेकाला काही विरुद्ध जात नव्हते. पण आता विषय निघाला महादेवांचा विषय निघाला. आणि म्हणे बघा, तुम्ही सृष्टी निर्माण केली, पालन करण्याचं काम विष्णुदेवांना दिलं आणि संहार करण्याचं काम महादेवाला दिलं. पण ऐका, तुम्ही निर्माण केली नसती, विष्णुदेवांनी पालन केलं नसतं, संहार कुठून केला असता? हो, तुमचा फार मोठा अधिकार आहे, तुमच्यापेक्षा थोडा बरा विष्णुदेवांचा आहे. पण महादेवांचं म्हणे काय त्यांना करायचंय? नुसतं संहार तर करायचंय. मग आता या गोष्टीवर ब्रह्मदेवाने शांत राहायला पाहिजे होतं, पण ब्रह्मदेवांना अहंकार जडला होता. आता ब्रह्मदेवाच्या मुखातनं काही निघाला, पण 5वं मुख त्यांचं गप्पच बसेना. 5वं मुख बडबड बडबड करायला लागला, माझ्यासारखा कुणी नाही, मी जे केलं तर कुणीच करू शकत नाही. महादेव म्हणे, अहो भोळे महादेव काय नाही, भूतांच्या दैवात उगाच म्हणलं जात नाही, नुसतं भूतच पाहायचं काम आहे त्यांचं. पण आता भोळे महादेव भोळेच होते, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. म्हणे भोळे तर भोळे, ते शांत राहिले. मोठ्या वडीलधाऱ्या माणसाला काय बोलायचं नाही म्हणे, काय बोलायचं त्यांना म्हणे, ते बोलतात तर बोलू द्या. शांती घेतली त्यांनी. पण ऐका, ते शांत आहेत म्हटल्यानंतर ते शांत राहिले, पण ब्रह्मदेव तरी गप्प बसले नाही, बोलत चालले. आणि मग ते बोलत असताना त्यांचं जे बोलणं ऐकून इतरत्र तर देव ऐकत होते, पण महादेव ऐकत होते, त्यांच्या मुखातून एक शब्द निघाला नाही. पण ते ऐकून त्यांच्या शरीराचं तापमान वाढलं. कुणाच्या? महादेवांच्या. आणि महादेवांच्या शरीरातून ऊर्जा प्रगट झाली. अनेक आता भैरवनाथाचे अनेक हे आहेत, पण ऊर्जा प्रगट झाली. ती ऊर्जा आता जरी महादेव बोलत नसले तरी त्यांच्या मनामध्ये क्रोध आला होता की बाबा आपल्याबद्दल असं बोलू नये. कोणाचं काम छोटं किंवा मोठं नसतं, काम हे काम असतं. आपण ते रचयिता जरी सृष्टीचे असले, आपण संवाद करत असलो तरी हे काम सुद्धा काही सोपं नाही म्हणे. मग तरी मनामध्ये थोडासा क्रोध आला आणि त्या क्रोधाच्या तेजातून उत्पन्न झाले भैरवनाथ. त्या तेजातून उत्पन्न झाले आणि उत्पन्न झाल्याबरोबर त्यांना क्रोध आला. कुणावर? ब्रह्मदेवावर क्रोध आला की तुम्ही माझ्या स्वामींना असं बोललाच कसं. आता महादेव काही करू शकत नव्हते, पण राग आला. कुणाला? भैरवनाथांना राग आला. भैरव जो अवतार झाला त्यांना राग आला आणि त्यांना सहन झालं नाही. म्हणे माझ्या नाथांना काय बोलायचं नाही, माझ्या देवाला काय बोलायचं नाही, पण तुम्ही बोलला. बरं, आता एवढं सांगून सुद्धा ब्रह्मदेवाचं मुख गप्प बसेना. ब्रह्मदेव गप्प आहे, पण जे त्यांचं 5वं शिर होतं ते गप्प बसेना. पण त्या क्षणी भैरवनाथांना राग आला आणि त्यांनी त्याच ठिकाणी त्यांचं 5वं शिर उडवून टाकलं. तेव्हापासून ब्रह्मदेवाला फक्त 4च शिर राहिले. आता 4च शिर आहेत आणि एक शिर नाही आता त्यांना. का तर त्यांना ते क्रोध आता त्यांच्या बोलण्यातून गेलं आणि भैरवनाथाने ते केलं. केल्यानंतर मात्र
महादेवाने सांगितलं असू द्या म्हणे, क्रोधामध्ये हे झालं पण हे विसरून जा म्हणे, पण आज माझ्यासाठी तुम्ही, मी काय बोललो नाही पण माझा अपमान तुम्ही सहन केला नाही, माझ्यासाठी एवढं केलं, एक माझा अंश तुम्हाला लोक मानतील. अहो माझी जेवढ्या श्रद्धेने लोक माझी पूजा करतात तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच भक्तिपूर्ण वातावरणाने तुमची सुद्धा सेवा करतील, तुमच्यासाठी सुद्धा प्रत्येक गोष्ट करतील. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की आजपासून शनिदेव जसे न्यायाचे देवता मानले जातात त्यांच्यानंतर तुमचा नंबर लागेल आणि तुम्हाला सुद्धा न्यायाचे देवता म्हटलं जाईल. पृथ्वी जर कुठं अन्याय घडला, एखादा माणूस अन्याय अत्याचार करत असेल त्याला दंड देण्याचं काम तुमचं आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या वाहनासकट मी पृथ्वी तलाव पाठवतो. म्हणून त्यांना श्वान हे वाहन दिलं आणि त्यांना पाठवलं. अनेक ठिकाणी अनेक वाहन आहेत आणि दुष्टांचा संवार, अन्यायाचा घात करण्याकरता, त्यांना नष्ट करण्याकरता, अधर्म नष्ट करण्याकरता जो अवतार उत्पन्न झाला त्यालाच भैरवनाथाचा अवतार असं मानलं जातं. मग त्यांनी अनेक कार्य केली. काशीला जाऊन काशीमध्ये तिथं स्थापित झाले, अनेक ठिकाणी त्यांनी कार्य केली. नंतर आपल्याला भैरवनाथाचं असं विवाहाचाही वेगळा प्रसंग पाहायला मिळतो की भैरवनाथाने जोगेश्वरी माई कशी आणली होती. आता ती शेषाची कन्या आहे. ती शेषाची कन्या विचार करा की तर 2 एकराच्या वाल्याची पोरगी आणायची म्हणलं तर नक्की न होत आपल्या. शेषाची मुलगी आणि भैरवनाथाचा अवतार असा होता विकराळ. भैरवनाथाचे बघा तुम्ही आता मूर्ती स्वरूपात जर पाहिलं तर पाहताना तसं डेंजर दिसतात, तर होतेच तसे. जेव्हा त्यांची उत्पत्ती झाली ना, पाय पाताळात होते, डोकं स्वर्गात होतं. एवढे भयंकर त्यांचा अवतार होता. भयंकर अवतार का घेतला? कारण दुष्टांनी माझ्याकडे पाहिल्यानंतर थरकाप सुटावा याच्याकरता भैरवनाथाचा तो अवतार आहे. आणि या अवताराची पूजा करणं म्हणजे साधं सोपी गोष्ट नाही कडे. अंतकरणापासून जो खऱ्या भावापासून श्रद्धेपासून भक्ती करल त्याला भैरवनाथ पावल्याशिवाय राहणार नाही. आपल्यातली बरीच माणसं आहेत ज्यांना साक्षात भैरवनाथ आशीर्वाद देतात पण तेवढ्या अंतकरणातून आपली भक्ती तशी पाहिजे. मग भैरवनाथांनी जोगेश्वरी माई आणण्यासाठी शेष नागासोबत युद्ध केलं, परत जोगेश्वरी माईला आणलं, अनेक कार्य केली बरं. आणि आता आणत असताना, जोगेश्वरी माईला आणत असताना मला आठवतं की बाबा जोगेश्वरी आणायची, शेषाची कन्या आणायची म्हणजे साधं सोपं आहे का? पण आता नवरदेव होऊन गेले, आता तीच आणायची म्हणून गेले. मग दिली तर ठीक, नाही दिली तर दिली तर ठीक, नाही दिली तर उचलायची, नाही दिली तर आणायचीच म्हणे. कारण आधी ना त्यांचं कनेक्शन झालं होतं. जसं श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणी आईसाहेबांचं कनेक्शन अगोदर झालं होतं की माझा भाऊ रुक्मा कोणासोबत लग्न लावेल, शिशुपालासोबत, हे मला करायचं नाही म्हणे, तुम्ही मला घेऊन जा. परवा पळवीची पद्धत आतापासून नाही, म्हणजे देवानं केलं मी म्हणत नाही पद्धत बरं. कारण देवाला सुद्धा माहित होतं आपण गोडीत गेलो तर आपण गवळ्याच आहे, आपला अवतारच विक्राळ आहे ना, आपण कसं ये. भैरवनाथाने विचार केला आपला अवतार बघेल, कारण लोक आपण कसं वागतो याच्यापेक्षा आपण कसं दिसतो याच्याकडेच जातात म्हणे. मग आपल्याला कोण जोगेश्वरी देणार नाही. आणि जोगेश्वरी म्हणजे साक्षात महापार्वतीचा अवतार, चला म्हणे तिच्यासोबतच लग्न करायचं बघा. आणि निश्चय करून गेले, युद्ध करूनच आणलं. मग पोरांनो तसं करा मी अजिबात म्हणत नाही. पण बहीण म्हणून तुम्हाला जाता जाता एकच माझं सांगणं आहे, यंदाच्या वर्षात लग्न व्हावं वाटत असेल तर एकच करा, मामाला गोड